नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वी विषय भूगोल. त्याच्यामध्ये आज आपण 5वा पाठ पाहणार आहोत. त्याचं नाव आहे तापमान. तर त्या ठिकाणी एक थोडासा छोटासा प्रयोग दिलेला आहे की काय आहे, तर एक बॅटरी घ्यायची आहे किंवा विजेरी ती एका जागी स्थिर ठेवायची आहे आणि त्या बॅटरीचा पाडणारा प्रकाशझोत पूर्णपणे मावेल असे 2 मोठे कागद घ्यायचे आहेत आणि ते एका अशा सपाट जागेवर किंवा कशावर तरी चिटकवायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघत असाल हा पांढरा कागद चिटकवलेला आहे. ही बॅटरी आहे, तिचा उजेड या ठिकाणी या कागदावर पडत आहे. आता काय करायचं आहे की कागदाचं त्या बॅटरीची 90 अंशाचा कोन लंबावर होईल अशी ती बॅटरी धरायची आहे. म्हणजे बरोबर काटकोन होईल, लंबरूप 90 अंशाचा कोन असेल आणि बॅटरीचा प्रकाश त्या कागदावर सोडायचा आहे. आणि सोडल्यानंतर ज्या ठिकाणी जो भाग त्या ठिकाणी व्यापलेला आहे तो भाग त्या ठिकाणी पेन्सिलने असा थोडासा रेखांकित करायचा आहे. त्या कागदाला आपण अ नाव देऊया. त्याच्यानंतर दुसरा कागद घ्यायचा आहे. हा कागद थोडासा त्या बॅटरीशी तिरपा म्हणजे 120 अंश कोन होईल असा धरायचा आहे. म्हणजे हा सरळ बरोबर धरलेला आहे, हा थोडासा असा तिरपा धरायचा आहे. त्याच्यानंतर परत बॅटरीचा उजेड त्याच्यावर सोडायचा आहे आणि प्रकाश झोताने व्यापलेला भाग आपण त्या ठिकाणी पेन्सिलने रेखांकित करायचा. दोन्ही कागदाचं जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल आपल्याला, तर कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे, तर ज्या ठिकाणी आकृती नंबर ब, ज्या ठिकाणी आपण 120 म्हणजे कागद थोडासा तिरपा धरलेला आहे त्या ठिकाणी जास्त प्रकाश झोत व्यापलेला आहे. कोणत्या कागदावर कमी आहे, तर आकृती क्रमांक. म्हणजे याचा अर्थ असा असतो की पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. जे सूर्यापासून सूर्यकिरण खाली पृथ्वीवर येत असतात ते सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पृथ्वीचा आकार कसा आहे, गोल आहे. त्यामुळे ते किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. सगळ्याच भागावर ते काही लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागामध्ये लंबरूप पडतात तर काही अन्य भागामध्ये थोडेसे तिरपे पडतात. त्याच्यामुळे पृथ्वीवर काय फरक होतो किंवा काय होतं ते आपण पाहणार आहोत. आता लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. आपण बघितलं की सरळ पडणारे प्रकाश किरण हे काय होतात, थोडीशी कमी जागा व्यापतात. त्याच्यामुळं कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवासुद्धा काय होते, जास्त तापते. दुसरा ज्या ठिकाणी तिरपे थोडंसं प्रकाश किरण पडतात ते जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापल्यामध्ये प्रकाशाची प्रखरता कमी आणि उष्णतासुद्धा कमी असते. त्याच्यामुळे तेथील जो पृष्ठभाग आहे तो सुद्धा कमी तापतो. पर्यायाने तेथील हवासुद्धा कमी तापते. म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणे लंबरूप सरळ पडतात त्या ठिकाणची जास्त उष्णता असते. ज्या ठिकाणी तिरपे पडतात त्या ठिकाणी जास्त उष्णता नसते. आता आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे अ या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत, तर ब या प्रदेशामध्ये थोडेसे ते कसे पडत आहेत, तिरपे पडतात. आता क या ठिकाणी ती अतितिरपी पडत आहेत म्हणजे जास्तच. आणि म्हणून पृथ्वी पृष्ठभागावर अ, ब व ख या प्रदेशातील प्रकाशित भागाची मोजपट्टीचा वापर करून आपल्याला रुंदी मोजायची आहे. आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा. आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल, कोणत्या वृत्तापाशी ते कमी असेल आणि कोणत्या भागामध्ये ते अतिशय खूप कमी असेल अशी आपण चर्चा करून ती उत्तरे वहीमध्ये लिहू शकतो. जसं की अ, ब आणि क आकृती दाखवलेली आहे. या ठिकाणी सूर्य दाखवलेला आहे. सूर्यापासून जी किरणे आकृती अ वर बघा सरळ पडतात, लंबरूप पडतात. ब वर थोडीशी तिरपी पडतात, क वर त्याच्यापेक्षा आणखी जास्त तिरपी पडतात. म्हणजे अ वर जास्त सूर्यकिरण पडतात, ब वर थोडीशी कमी पडतात आणि क वर थोडेसे म्हणजे जास्त उष्णता त्या ठिकाणी नसते. म्हणजे आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघितलं तर पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत आणि एकमेकांमध्ये समांतर असतात. पृथ्वीचा गोल आकार आणि त्यामुळे होणारी वक्रता
याच्यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण या ठिकाणी आता पाहिलेलं आहे. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण हे थोडंसं असमान असतं. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते आणि या तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधामध्ये विभाजन होते. हा शीतकटिबंध 66°30 उत्तर ध्रुवेला आणि दक्षिण ध्रुवेला पण. हा आपला 0° विषुववृत्त, 23°30 दक्षिणला समशीतोष्ण कटिबंध, दक्षिण ध्रुवाला पण आहे आणि उत्तर ध्रुवाला पण. हे असे 3 विभागामध्ये त्याचं विभाजन होतं. आता अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात, परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. मग ते घटक कुठले? समुद्र सान्निध्य, खंडांतर्गता, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना या घटकानुसार प्रदेशामधील हवामानामध्ये विविधता आढळते. त्याच्याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. पुढे आहे बघा, जमीन व पाणी दोन्ही तापणे आणि थंड होणे यात असमानता असते आणि हेच समजण्यासाठी त्या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. कृती काय आहे की समान आकारमानाची 2 भांडी घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये समान प्रमाणातच पाणी भरून घ्यायचं आहे. एक भांडे घरात ठेवायचं, दुसरं भांडे सूर्योदयाच्या सुमारास म्हणजे सूर्य उगवण्याच्या सुमारास घराबाहेर ठेवायचं. घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरण पडतील याची काळजी ठेवायची. आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की एक उन्हामध्ये ठेवायचं आहे, एक घरामध्ये ठेवायचं. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. दुपारनं आपल्याला माहीत आहे की पाणी किती गरम झालं असेल, आपण हात घालून बघू शकतो. जमीन किती तापली हे आपण चप्पल न घालता पाय ठेवून अंदाज घेऊ शकतो. हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवल्या पाहिजे. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे वहीत लिहा. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये तुम्ही हात बुडवून अंदाज घेऊ शकता की कोणतं पाणी जास्त गरम झालेलं असेल तर सूर्यामध्ये उन्हामध्ये ठेवलेलं. आता नेहमी लक्षात काय ठेवायचं आहे की आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणामुळे हवा तापते, गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत. जमीन आणि पाणी हे सूर्यकिरणामुळे प्रथम तापतात. त्याच्यानंतर जमीन आणि पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे त्या भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने थोडासा तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्रसपाटीला असणारं तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. तर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण का म्हणजे तुमच्या असे लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिराच थंड होते. मग परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा सुद्धा जास्त असते व रात्री ते कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्यामुळे पाण्याची वाफ हवेत मिसळते आणि परिणामी तापमानातील फरक हवेत तीव्रतेने दिसतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो तर खंडांतर भागात तापमानातील फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा थोडीशी कमी असते तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. अशा प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ मुंबईचे हवामान सम तर नागपूरचे हवामान खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असतो. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिकवलेला हा भाग त्या कृती थोड्याशा करून पाहायच्या आहेत. काही प्रयोग दिलेले आहेत ते तुम्ही घरी करायचे आहेत. व्यवस्थित वाचायचं आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.